वटपौर्णिमेचा व्हिडिओ टाकायला खूप जास्त लेट झालं. बाय द वे आज सोमवार, वटपौर्णिमा, शिवांची सकाळची शाळा आणि रोजचं हे रुटीन. वटपौर्णिमा असूनही आज आम्ही सकाळी सकाळी रानात होतो, कारण ह्या बिटाच्या रानात खूप जास्त गवत झालं. हे फेक बीट केलं आहे. वाफ्यांमध्ये हे बीट फेकलं होतं आणि त्याचीच खुरपणी करायला आलो आहे. 10 दिवसाचं बीट झालं आहे, पण समोर सांगितलेला पाऊस आणि यात असलेलं गवत पाहून आम्ही आजच यात खुरपायला बसलो आहे. बरं, हे आमचं बीट काढायला आलं आहे. आणखीन 2 पाणी दिली की पुढच्या आठवड्यात हे बीट काढलं जाईल. यातही थोडंफार गवत दिसतंय, पण ते मागच्या खुरपणीत खुरपून थोडंसं चुकलेलं आहे, ते निघेलच. पण हे बीट खुरपायचं खूप जास्त अर्जंट आणि महत्त्वाचं होतं. आता वटपौर्णिमेचं काय झालं, तर वटपौर्णिमा आम्ही सेलिब्रेट करत नाही. यावर्षी लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाले. आत्तापर्यंत वटपौर्णिमा साजरी केली नाहीत. माझ्या सासूबाई करत नाहीत, त्यांच्या सासूबाई पण करत नव्हत्या आणि त्याही असं सांगायच्या की त्यांच्या सासूबाई पण करत नव्हत्या. का ते माहीत नाही, पण वटपौर्णिमा साजरी केली जात नाही आमच्यात. त्याच्यामुळे आज हा असा रानात घालवला दिवस. वडाची पूजा केल्यावरती काहीतरी अशुभ घडतं आणि त्याच्यामुळेच आमच्या इथे वडाची पूजा केली जात नाही. तुमच्या इकडे अशी काहीतरी पद्धत किंवा रीत आहे का, हे खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ